मित्रांनो, तर आपण फायनली रिव्हर राफ्टिंग करायसाठी चाललेलो आहे. हे भाऊ आपले क्या भाई आपका मित्रांनो, तर इथं वडापाव भेटतोय. देहरादून मध्ये वडापाव भेटतोय. तर वडापाव खायसाठी आलोय. बघूया वडापाव आहे का याच्याकडे. वडापाव फायनली भेटली घर UK07 रायडरचं. त्याचे गाडी तर दिसते इथं, पण घरी कोण आहे का नाही. मित्रांनो, तर मी आता आलेलो आहे ऋषिकेशमध्ये. तर ऋषिकेशमध्ये तुम्ही पाहू शकता मी गंगा नदीच्या किनारी बसलोय. हे भाऊ बघा. मित्रांनो, तर ऋषिकेशमध्ये आल्यावर इथं पाहू शकताय एक नंबर बजरंगबलीची मूर्ती. आपण आता आलेलो आहे राम झुल्यावर. तर पूर्णपणे हा केबलवर टाय केलेला झुला आहे. जल्दी फास्ट हर महादेव. मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण केदारकांठा ट्रॅक करून काल रात्री म्हणजे काल साक्री टू देहरादून प्रवास केला होता गाडीने. तर आज देहरादूनमध्येच आहे मी. आज पण माझा प्रयत्न देहरादूनमध्ये राहायचाच आहे. बघूया इथं काय काय गोष्टी त्या फिरायच्या आणि आज संध्याकाळी इथंच थांबायचं आहे. मग उद्या आपण कुठं जायचं त्याचा सांगाल मी संध्याकाळी कुठं जायचं आहे उद्याच्याला. तर चला, आता काय काल रात्रीच आंघोळ वगैरे केली ती. बघूया आता का करायची का नाही, तर परत उद्या सकाळीच करायचं. चला जाऊया. हे बघा, आज चांगलं ऊन पडले. काल सगळा पाऊसच होता. आज चांगलं वातावरण आहे, मस्त. मित्रांनो, तर फायनली इथनं निघतोय आता. आज बघू देहरादूनमध्येच मुक्काम करायचा प्लॅन आहे माझा. तर इथं फिरतो, कुठलं इंटरेस्टिंग ठिकाण आहे तिथं फिरतो. अजून इथं एक यूट्यूबर आहे UK07 तो भेटला. तर त्याच्या इकडं पण जायचा प्रयत्न करतो जवळ असलं तर. आणि दुपारी परत येऊन झोपतो. मला झोप नाही झाली. काल पण 2:30 वाजेपर्यंत व्हिडिओ एडिट केला मी. सकाळी परत 7लाच उठलो, असं झालं आहे. आणि इथं कसं आहे गुरुद्वारात 11 वाजेपर्यंतच राहायची परमिशन आहे. परत 3 नंतर परत नवीन पैची काढून नवीन जायचं असं रूल आहे. त्यामुळे सामान घेऊन निघतोय, फिरून येतो परत. मित्रांनो, तर इथं वडापाव भेटतोय. देहरादूनमध्ये वडापाव भेटतोय. तर वडापाव खायसाठी आलोय. बघूया वडापाव आहे का याच्याकडे. वडापाव आहे का बाई? कितने काय? मित्रांनो, तर देहरादूनमध्ये वडापाव खातोय. 40 रुपयाला वडापाव आहे. आपल्या इथं जो 15-20 मॅक्स म्हणजे सगळ्यात भारी 30 रुपयाला आहे. इथं 40 रुपयाला वडापाव आहे. तर खाऊन बघूया कसा आहे. भाऊ म्हणतोय पाव लय मागे, त्यामुळे इथं वडापाव मागे. आपल्याकडे टेस्ट नाही आहे. पाव पण आपल्याकडे नाही आहे. गोड पाव आहे, गोड बन. चला. मित्रांनो, तर UK07 रायडर त्याचं घर इथंच आहे हरिद्वार रोडला. तर हरिद्वारला जाता जाता त्याच्या घरी जाऊ असं म्हणलं मी. तर आता आलोय. इथंच आहे का, अजून 100 मीटर. मित्रांनो, तर फायनली भेटली घर UK07 रायडरचं. त्याचे गाडी तर दिसते इथं, पण घरी कोण आहे का नाही. फॉर्च्युनर आहे. भाऊ कुठं आहे का नाही पाहायला लागेल. भाऊची फॉर्च्युनर आहे. आपल्या लॅम्बोर्गिनी उभी. KTM आहे. कोण आहे का नाही. बऱ्याच गाड्या आहेत त्याच्या तशा. 4, 5, 6 तिथेही गाड्या आहेत आत उभ्या. म्हणतात महाराष्ट्र से मैं आया हुई है बाइक से. अंकल है क्या? फिर मिलेंगे क्या नहीं? है नहीं बेटा,
कोई नाही आहे का? तर मित्रांनो ते नाही आहे घरी, तर पाऊस. चला बरं काय करायचं, थांबून ते आपण निघू शकतोय. मस्त मोठी गाडी आहे त्याची. तिकडं लॅम्बॉर्गिनी उभी दिसते का तुम्हाला? ह्यातनं दिसत नसेल. तिकडं बऱ्याच गाड्या उभ्या आहेत स्पोर्ट बाईक. जाऊ द्या, नाही येतं काय करायचं, आपण निघूया. आपल्याला तेवढ्यासाठी त्याच्यासाठी नाही आलेलो आपण. आता मी निघणार आहे हरिद्वारसाठी. मित्रांनो तर ऋषिकेशला चाललंय. तर जाता जाता इथं वाटत व्हेज बिर्याणी भेटली 60 रुपयाला हाफ. तर खातोय. ये बाई, चला भेटूया ऋषिकेशमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो तर ऋषिकेशमध्ये पोहोचलोय आता. ऋषिकेश बघूया रामझुला पाशी जाऊया. रामझुला गंगा घाट ऋषिकेश. गाडी लावू जाऊ जरा. मित्रांनो तर आता मी आलोय ऋषिकेशमध्ये. पाहू शकताय गंगा घाट. गंगा नदीवर ऋषिकेशमध्ये बघा किती लोक स्नान करतात गंगामध्ये. हेच पाणी प्रयागराजला चालतंय. इकडून गंगा नदीचं जाते आणि दिल्लीतनं म्हणजे मी जिकडं गेलो होतो देहरादूनच्या त्या साईडला, तिकडून यमुना नदीचं पाणी जाते. एक नंबर पाण्याला वेग पण आहे आणि पाणी एकदम क्लिअर पण आहे. मित्रांनो तर मी आता आलेलो आहे ऋषिकेशमध्ये. तर ऋषिकेशमध्ये तुम्ही पाहू शकताय मी गंगा नदीच्या किनारी बसलोय. ही भाऊ बघा पोहत चाललाय. हाय, तर पाण्याला वेग खूप चांगला आहे. इथंच रिव्हर राफ्टिंग वगैरे सगळं केलं जात आहे आणि एक नंबर पाणी इथं. इतकं शांत वाटतंय ना, इतकं मस्त वाटतंय. मी बसलोय आणि खूप सारे लोक इथं पाहू शकता इकडच्या साईडला गंगा स्नानचा आनंद पण घेत आहेत. आणि पाणी एकदम क्लिअर, क्रिस्टल क्लिअर, एकदम असलं भारी दिसतंय ना, चकाचक. हेच पाणी पुढे जाऊन आपल्या प्रयागराजला जात आहे गंगा नदी आणि त्या देहरादूनच्या साईडनी यमुना नदी येते. असे उत्तराखंडमधनं ह्या दोन्ही नदीचा उगम आहे. या दोन्ही नदीचा जिथं जिथं उगम झाला आहे तिथं पण तुमचा भाऊ गेलेला आहे. तर चला आता हे पाहताय आपण. आत्ता गाडी घेऊन आलो होतो जानकी झुला आहे. तिथं पुढे गेलं की राम झुला आहे आणि त्याच्या पुढे गेलं की लक्ष्मण झुला आहे. ते ऑलरेडीच मी पाहिलेलं आहे, त्यामुळे तिकडं काही जात नाही आहे. पण पाण्याचा एक नंबर पाणी आहे भाऊ. कसं काय वाहतंय पाणी, नाद खोळा आहे, नाद खोळा. हे भाऊ बसलेत. आपली गाडी बाहेर लावली, गाडीवर सामान आहे, त्यामुळं मी काही जास्त ही वेळ थांबत नाहीये. चला बाय बाय. फायनली ऋषिकेशला पण आलोय आपण. मित्रांनो तर ऋषिकेशमध्ये आल्यावर इथं पाहू शकताय एक नंबर बजरंगबलीची मूर्ती. राम सीता छाती फाडल्यावर दिसते. एक नंबर आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकताय रथ वगैरे. आणि तिकडं बघा महादेवांचं किती भारी स्टॅच्यू आहे आणि एकदम संत. इतकं भारी वाटतंय ना इथं. नाथ लोक पण कमी आहेत जरा. आणि नदीच्या किनारी किती पण वेळ बसता येते. मी आता किती ते वेळ मगाशी इथंच बसलो होतो. लय वेळ इथं बसलो होतो. पण त्या जानकी झुला कशी बसलो होतो. पुढे गेलं तर इथं राम झुला आहे. तिथनं दिसत बहुतेक. इथं बघा रिलॅक्स करत बसलेली लोक. आणि बघा महादेवाचा स्टॅच्यू मूर्ती एक नंबर. तिकडं दिसतंय ना ते राम झुला आहे. तर फायनली आपण आलेलो आहे राम झुल्यापाशी. तर आपण जानकी झुल्यावरून ह्या साईडला आलो होतो
आता आपण आलोय राम झुल्यापाशी. तर पाहू शकताय बेसिकली पूर्णपणे केबलवर टाय केलेला आहे. पूर्वी ह्याच्यावरनं गाड्या वगैरे जात होत्या, पण आता सर्व बंद केलेलं आहे त्याला. मित्रांनो, तर फायनली आपण आता आलेलो आहे राम झुल्यावर. तर पूर्णपणे हा केबलवर टाय केलेला झुला आहे. पाहू शकताय पूर्णपणे लोखंडात बनवलेला आहे. आणि लोक चालले की व्हायब्रेट होत आहे. जास्त लोक एकदम चालली ना की व्हायब्रेट होत आहे. एक नंबर. पाणी कसलं नदीचं वाटतंय. रिव्हर राफ्टिंग करायची, पण साहित्य कुठे ठेवायचं, काय कुठं ठेवायचं पाहायला लागेल. चला मित्रांनो, तर परत जानकी झुला आलेलो आहे. कारण काय झालं, एक जण भेटला होता तर मला रिव्हर राफ्टिंग करायची का. माझी तर इच्छा आहे करायची, पण त्याला ही काय म्हणतात आपलं पैसे किती ते मला वाटलं लय असतं 1000 रुपयापर्यंत. पण ते म्हणला 300 रुपयात होईल रिव्हर राफ्टिंग. 12 किलोमीटर का 6 किलोमीटर म्हणला. एवढं माझ्या नाही लक्षात आलं. तर त्यांनी वापिसचा ॲड्रेस दिला आहे त्याच्या. आपण राम झुल्यावरून वापस आलेलो आहे. हे केबल तुटली का काय झाली, रस्सीने वाढतात. नदी एक नंबर भाऊ, एक नंबर दिसतंय व्ह्यू. मी काय इकडं असं वळू शकत नाही, कारण इकडं लगेच ही लावलंय जानकी झुल्यावर. एकीकडून येणारी एकीकडून जाणारी 2 व्हीलरमधनं माणसं चालणार आहे असं केलेलं आहे. तर चला, मस्त व्ह्यू आहे हा. पण मजबूत आहे जरा, हा नंतर बनवलेला ब्रिज आहे. मित्रांनो, तर फायनली आज रिव्हर राफ्टिंग करतोय मी. तर हे तो भाई आहे आपला. तर 250 रुपये म्हणतोय भाई. कितने किलोमीटर आहे का भाई? 12 किलोमीटरचा 250 रुपये म्हणतोय. तर दिलंय त्याला 200 रुपये दिलेत. त्याला म्हणलं गाडीचं लक्ष ठेवू, गाडी तर रोडवरच लावली, मग आल्यावर 50 रुपये देतो असं सांगितलंय त्याला. तर चला जातोय. माझी काही नव्हती, माझं ऋषिकेशला यायचा प्लॅनच नव्हता, पण झाला प्लॅन. आणि एकदम माझा मूड खराब होता, ते चांगलं झाला उलटा इथे येऊन. चला जाऊया. मित्रांनो, अशा प्रकारे बोटिंग म्हणजे रिव्हर राफ्टिंग करून येतात. इधर बैठने, अंदर बैठू का मैं? ये आ जाओ, अंदर बैठते. बाहर से पूरा व्यू है, नहीं अंदर बैठते, खुलखुला हो जाएगा पूरा. मित्रांनो, तर बोट नाही वे वरती चढवतात गाडीवर रिव्हर राफ्टिंगसाठी. तिकडून आलेली म्हणजे बेसिकली काय करायचे, इथनं 12 किलोमीटर आपल्याला ह्या गाडीत बसवणार आहे. ती बोट पण घेऊन येणार आहे. आणि रिटर्न आपल्याला बोटीत यायचे, ह्याच बोटीत. चला मित्रांनो, तर फायनली लोकेशनला पोहोचलोय. ही गाडी बोट ही केलेली. आणि आपले भाऊ आहेत आज आपल्याबरोबर राफ्टिंग करण्यासाठी. चलो का आता नदीत गेल्यावर बघूया आपण. मित्रांनो, तर सेफ्टीसाठी पहिलं तर ही लाईफ जॅकेट. ये भाई, हाँ ऐसे उछाल लेती है ना बोट, क्या नहीं लेती? पाणी कमी भाई, काय बोला नाही आता. चला, माझ्याकडे मेमरी कमी आहे ह्यात गोप्रोमध्ये, तेवढ्यातच व्हिडिओ बसवायचा आहे. चला खाली गेल्यावर पाहूया आपण. सगळ्यांना जॅकेट बिकेट घातल्यात. आता निघतोय. टोपा बिपा घालताय, निळ जॅकेट दिलंय सगळ्यांना. मित्रांनो, तर पाहू शकताय सगळ्यांनी जॅकेट घातलेत. आता मी पण घातलंय, टोपा वगैरे घातलंय. लय फिट केलंय टाईट पण त्यांनी. हा चला बघूया पाण्यात जाऊन. मित्रांनो, तर आपण फायनली रिव्हर राफ्टिंग करायसाठी चाललेलो आहे. हे भाऊ आपले क्या भाई, आपका नाम किधर से आप? हैदराबाद, लक्ष्मण हैदराबाद. भाई आप किधर से? उत्तर प्रदेश, मुरादाबाद. हम दुबई से होती. ये दुबई से होती, ज्यादा हुशार होती है. और हम तो जास्त शहाणपणा करतोय मित्रा. चला बाय बाय. सारे बाहर होके बैठना, सबने बाहर होके बैठो सब. अब ओके ओके, होके बैठो, आगे आओ. मैं भी क्या कॅमेरा ठेवतो आता इथं. चला बाय बाय. एक बार सब पीछे कैमरे में देखो, हेलो करो. हेलो बोलो गंगे भैया की जय. बंद कर रखिए, चार्ज ज़्यादा जाता है, समझे? चार्ज ज़्यादा जाता है. हमें चार्ज को भी देखना पड़ता है. चलाओ पैडल फॉरवर्ड भैया. ऊपर से ढंग से पकड़ो आप, फिर गलत पकड़ लिया आपने. फ्रंट से राइट साइड ढंग से. हाँ चलाओ, फॉरवर्ड करो थोड़ा तेज.
एक साथ चलाने का, एक साथ। हम डालती लास्ट टाइम। भाई चला, फॉरवर्ड कर भाई। स्टॉप स्टॉप, पीछे देखो। हेलो स्टॉप ब्रदर, पीछे देखो, कैमरे में साउंड करो। चलिए पैडल फॉरवर्ड, पैडल फॉरवर्ड। मित्रांनो तर चाललोय आता, चप्पल नाही ना जायची कुठं ना नाही मित्रांनो तर चाललोय जात पाण्यात। आराम से बढ़ उधर कूदने तो पहले। ऊपर ले लो यार। ऊपर ले लो यार। नहीं डूबेगा तू। अभी आराम से बढ़। जल्दी जल्दी फास्ट। बस आ गए। रुको। बहुत मजा आया दोस्तों, एक नंबर है, एक नंबर। सगळ्यांनी या भाई। ठंडा, बहुत ठंडा है। ग्लेशियर का पानी है क्या? मित्रांनो तर फायनली आपण रिव्हर राफ्टिंग करत आहे। तर आता नदीच्या मध्ये डुबकी मारायला सांगतोय भाऊ। हे आपला गाईड आहे आणि हे भाऊ आहे। हे बघा वरती कसं काय भाई, कुदो कुदो कोण कुदेगा? हो गया भाई। सगळ्यांनी उडी मारली। माझा शॉट घेतला का नाही भाऊनी काय माहिती। कैसा लगा एक्सपीरियंस भाई लोगों? कैसा फीलिंग होती? काय कसं वाटलं भाऊ? बहुत मजा आती, बहुत मजे। और किसी को डालना है क्या? मला कुछ मौत से मिल पानी कैसा होती? मला मौत से मिल के आती। चलो भाई, थँक्यू यार। मित्रांनो भेटूया पुढे। डबल टर्बल। ओके, पैर लॉक करके बैठना। बोलो क्या बोल रहा है, क्या बोल रहा है? मित्रांनो रॅपिड म्हणजे दगडी भाई एक बार पट्टा दो यार बोट पे। तो हेलो टीम, आप लोगों का लास्ट सैफिड आ रहा है। सैफिड का नाम है हिल्टन एंड बाय बाय। सब पीछे कैमरे में देखो, हेलो करो। भाई इधर चप्पू नहीं चलेगा तो चलेगा क्या? इधर से लेते हैं। ये स्टॉप, वहाँ पत्थर ही पत्थर है अभी भी। स्टॉप रे स्टॉप। चलिए पैडल फॉरवर्ड। अभी भी फास्ट। इतना फास्ट होगा क्या बनाएगा?
लोगों उस साइड आओ हर हर महादेव मित्रांनो. तर आता आपण आहे ऋषिकेशमध्ये. ऋषिकेश हे नावातच कळतंय तुम्हाला, ऋषीमुनी यांचं गाव होतं हे, त्यामुळे त्याला ऋषिकेश असं म्हणलं जातंय. आत्ताच रिव्हर राफ्टिंग केली भाऊ, लय मजा येते. पण मेन गोष्ट कसं आहे, इथं आपल्या कॅमेऱ्याने आपण शूट करू शकत नाही. आपले सगळे कॅमेरा मोबाईल सगळे जमा करून घेतात, त्यांच्याकडे गोप्रो असतो, त्यांनी शूट करू शकतो आपण. अशा प्रकारे ते भावाने त्याच्या गोप्रोत शूट केलं. असं 8 जणांचं 800 रुपये ठेवलं होतं आमचं. त्यानुसार झालं. तर लय मजा आली. पण भाऊ रिव्हर राफ्टिंग सगळ्यांनी एकदा तर केली पाहिजे, एकदम भारी वाटलं मला तर. कारण ऋषिकेशमध्ये फेमस बेसिकली ऋषिकेश हे फेमस 3 झुले आहे तिथं. राम झुला, लक्ष्मण झुला आणि जानकी झुला. आणि हे बेसिकली ऋषीमुनींचं हे गाव आहे, त्यामुळे ऋषीमुनी जास्त होते. आणि इथं विदेशी खूप आहेत, विदेशी लोक ना इथं योगा करण्यासाठी येतात. त्याला काय म्हणतात, योगा शिकण्यासाठी येतात. इथले खूप सारे लोक योगा वगैरे शिकवतात. आणि तिकडं जागोजागी विदेशी खूप दिसतात. आणि मार्चमध्ये इथं योगा फेस्टिवल पण आहे. तुम्ही इथं या मॅडम पण विदेशी दिसतात. तर चला, तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, तुमच्या भावाला फॉलो करायचं. असेच बेलपुरी फ्री में खिलाती फ्री में. तर मित्रांनो चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो. तर बे खायला होतो, म्हणजे मी व्हिडिओ काढत होतो. तो ये भाई अपना मिला, वो बोला बेल खाएगा क्या, मैं बोला फ्री में खिलाएगा का. भाई क्या बोला तू? फ्री फ्री फ्री. भाऊने फुकट खायला घातली बेळ. ही त्यांची मुंबई का भाव. भेलपुरी वाला मुंबई. मेरे को पहचाना क्या, मराठी आती है क्या आपको? मराठी इसको आती है भाई को. आती है. यही सिखाते हैं मुझे. आप मुंबई महाराष्ट्र में रहे क्या? आती है महाराष्ट्र नहीं गया. चलो भाई, थँक्यू यार. बाय बाय. मुंबई का नेक्स्ट टाइम मिलता हूँ फ्री. कपडे ओली झाले सगळी, पण राधे राधे. कपडे ओली झाली. आता कपडे चेंज करायला लागतील. बघूया. ये भाई आपने हैदराबाद से भाई कैसा लगा आपको रिवर राफ्टिंग करके? कैसा लगा? सुपर. HD कार्ड. हाँ 15 GB उसमें स्पेस. मित्रांनो, तर गुरुद्वारा इथं, तर इथं परमिशन घेऊन, खूप मोठा गुरुद्वारा दिसतोय, परमिशन घ्यायला लागेल पहिले. बाबा जी, इधर मैं संपूर्ण भारत यात्रा कर रहा हूँ बाइक से, ऑल इंडिया घूम रहा हूँ बाइक से. तो मैं हर जगह जिस शहर में जाता हूँ तो गुरुद्वारे में ही रुकता हूँ. तो मेरे का आज का रात को रुकने का था. बेस्ट का. हाँ यहाँ जा काउंटर है. हाँ शीशे वाला काउंटर नहीं है. हाँ. यहाँ पूछो. तर लय मोठा गुरुद्वारा आहे. तर 3 नंबर हॉलमध्ये दिली जागा त्यांनी राहिला. चलो 3 नंबर हॉलमध्ये जाऊया. काय झालंय, तर रिव्हर राफ्टिंग केली, त्यामुळे कपडे ओली झाली, गाय लागायला लागलं मला. मित्रांनो, तर गुरुद्वाऱ्यातच मुक्काम केला ह्या हॉलला. तर ही कळतोय मॅगीच खातोय, इथं अवेलेबल होती मॅगी इथं. तर चला, बाहेर जायचं होतं पण बाहेर जायचं कॅन्सल केलं. आता म्हणलं इथंच खावा. चला.